बातमी पाहिली असेलच तुम्ही? हो, पहिली बातमी. काय बातमी आहे वहिनी? मूठभर मटण, ताटभर मसाला. आपण बातमी पाहायला बसतो, त्यात बातमीच नसते. मी वेदांत विषयीच्या बातमीबद्दल बोलतेय. मी तेच बोलतो वहिनी. पूर्वी राजकारणात राजकारण होतं, आता चिखलफेक आली आहे सगळी. संध्याकाळी आपण बातमी बघतो, सकाळी विसरून जातो बातमी. अब्रू जाते त्याचं काय? अहो, माझ्या मुलाला मुद्दामून या सगळ्यामध्ये ओढलं जाते. शत्रू काय कमी आहेत का? ज्या मुलाचा राजकारणाशी काही संबंध नाहीये त्याला ह्यामध्ये का ओढलं जातंय? कोण असेल या सगळ्याच्या मागे? अब्रू नुकसानीची जर केस टाकली तर काही होणार नाही का? नाही, त्याचा काही उपयोग नाही बाई. अब्रूची नुकसान भरपाई कसं करणार? आपल्या मनाचं समाधान, बाकी काही नाही. मला वाटलं होतं त्या मुलीचं नाव मी शोधून काढू शकेन, पण पोलीस स्टेशनला तिच्या नावाचं काही रेकॉर्ड नाही. कंप्लेंटच गायब आहे. हो, असं कसं होईल? आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा तिथे कंप्लेंट होती. आणि कोणी असं का करेल? आणि मग कंप्लेंट केलीच का? ज्याने ही भानगड केली असेल त्यांनीच ती कंप्लेंट गायब केली असणार. कुठेतरी मोठा माणूस दिसतोय, कारण हे काम सोपं नाही. तुझा मुलगा मोठा झालाय, त्याने नाव कमवलंय, त्याचं यश खुपतंय डोळ्यात कोणाच्या तरी. अहो अहो, माझा वेदांत कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही. घर आणि बिझनेस याशिवाय त्याला दुसरं काही सुचतही नाही. मग त्याच्या वाईटावर का कोणी असेल? जळणारे काय कमी असतात का? जो वर जातो त्याचा पाय खेचणारे किती आहेत आपल्याकडे. त्याला स्वतःला वर नाही जाता आलं तरी चालेल, पण जो वर गेलाय त्याला खाली पाडणारे खूप आहेत. मी त्याला 4 गोष्टी समजून सांगणार होतो, पण तो काही ऐकणार नाही माझं. माझा चेहरा आवडत नाही त्याला बहुतेक. तुम्ही त्याला समजून सांगा, या मुलींच्या वगैरे प्रकरणात त्याने पडू नये. उदाहरणं खूप आहेत आपल्याकडे. मोठमोठे नेते, शास्त्रज्ञ आहेत, त्यांना वाटतं ती मुलगी आपल्या प्रेमात पडली, पण तो एक सापळा असतो, अडकतो आपण त्यात. पैसे जातात, नाव जातं, आयुष्य होतं बरबाद. अहो, मी हेच त्याला सांगत असते, पण समजतच नाही ना त्याला. आता त्या अमूल्यामुळे काय कमी बदनामी झाली का त्याची? डॉक्टर तुंपलवारची मुलगी हो, वेदांच्या ऑफिसमध्ये काम करते. तिचा बाप अतिशय चांगला मित्र आहे माझा, लहानपणापासून. चांगल्या आहेत त्या मुली. नाही नाही, साध्या वाटतात पण नाही आहेत. खूप हुशार आहेत त्या. ती वेदांच्या पाठी लागली. मला तर फार साध्या वाटल्या त्या मुली. अमूल्य मॅडम, तुम्ही निघालात का? हो. सरांनी बोलवलंय तुम्हाला. कशाला? आता मला काय माहित कशाला ते. बरं ठीक आहे, मी बघते. हा ठीक आहे. कम इन. येस सर. तू कुठे बाहेर राहतेस का? घरी चाल. इतक्या लवकर? हे बघ, अजून ऑफिस आवर्स संपले नाहीयेत. त्याचं काय ना सर, माझी एक मीटिंग आहे आणि ज्याने मला बोलवलंय ना त्याने मला ऑफिसच्या बाहेर बोलवलं आणि सांगितलं नाहीये की त्याला ऑफिसच्या बाहेर माझ्याशी काय बोलायचं. माहितीये मला तुला कोणाला भेटायचंय ते. चल, मी ड्रॉप करतो. नाही नाही सर, मी घरी जाते, फ्रेश होते, मग येते भेटायला. जे स्क्वेअरला ना? बीन बॉक्स. कारण बेस्ट कॉफी बीन बॉक्स मध्ये मिळते. ठीक आहे, येते मी बेस्ट कॉफी प्यायला. हे देवा.
काय बंद पडली का खटारा? ए खटारा नको म्हणूस. खटाराला खटारा बोललो तर काय बिघडलं? सारखीच तर बंद पडते. तू विकून टाक ना. का? तुला माहिती तरी आहे का किती मेहनत करून घेतलेली गाडी आहे? मी कॉलेजला असताना शिकवण्या घ्यायचे आणि त्या पैशातून घेतलेली ही स्कूटर. ही काही वडिलांनी लाडात येऊन घेऊन दिलेली गाडी नाहीये. तुझ्याकडे असतील 4 गाड्या, पण माझ्यासाठी हीच माझी कार. एक मिनिट. काय करतोस? तुझ्या गाडीचे फोटो काढलेत, आता अपलोड करतो आणि त्यावर टाकतो. गाडी विकणे आहे. ते 5-10 हजार तरी सहजच मिळतील. किती माज आहे रे तुला. तुझी पण गाडी बंद पडली होती तेव्हा मी तुला लिफ्ट दिली होती, लक्षात ठेव. तो दिवस विसरणं तसंही अशक्य आहे. मग मी पण माझ्या स्कूटरला विसरणं अशक्य आहे. माझ्या पहिल्या कमाईतून घेतलेली मी ही गाडी. पण तुला काय कळणार आहे ही इमोशन? तुझ्याकडे तर इमोशन्सच नाहीयेत. मला हेच समजत नाही. गाडी म्हणजे गाडी, एक साधन असतं. तर पहिली गाडी, दुसरी गाडी, हे इमोशन्स कशाला आणायचे? काय असतं एवढं त्यात? वेगवेगळे धातू असतात आणि त्याने बनवलेलं एक मशीन असतं जे 2 चाकावर चालतं. ठीक आहे, वाद नको करूस. तुला नाही कळणार. बर, मला नाही कळणार. आता ती गाडी बाजूला लाव आणि चल माझ्यासोबत, मी सोडतो तुला. नाही नको. मला उशीर झाला तरी चालेल, पण मी माझ्या स्कूटरवरूनच येणार. ठीक आहे, पण यायला 1 मिनिट जरी उशीर केलास ना तर मी नाही थांबणार. हा नको थांबूस, येईन मी वेळेवर. पण मी माझ्या स्कूटरला असं सोडून नाही जाऊ शकत. ऑल द बेस्ट. सर, तुम्हाला काही हवंय का? काही नकोय मला, मी नंतर ऑर्डर करेन. जायचं. सॉरी सर. परत सॉरी म्हणायचं नाही. मला सॉरी हा शब्द आणि सॉरी म्हणणारी माणसं नाही आवडत. आणि आता मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस. गो. ओके सर. सॉरी. अमूल्य, किती वेळ? तू अजून 1 मिनिट जरी उशीर केला असतास ना तर मी निघून गेलो असतो. ऍक्च्युली ना मी जातोच. अरे अरे थांब. काय करतोस? बस ना. हे बघ, तुझ्या नियमानुसार मी 1 मिनिट जरी उशीर आले असते तर तू निघून गेला असतास. मी तर 5 मिनिटं उशीर आली तरी तू गेला नाहीस. आता इतका वेळ थांबलायस तर मग बस ना. आणि तू माझ्यासाठी थांबलायस ना, त्यासाठी थँक्स. तू ते ठरवून करतेस ना? तुला आवडतं ना मला चिडवायला? नाही नाही नाही, अजिबात नाही. हे बघ, मी तुला सॉरी सुद्धा म्हटलं आणि थँक्यू सुद्धा म्हटलं. तुला माहितीये ना माझी गाडी अरे बंद पडली होती म्हणून मग जरा प्रॉब्लेम झाला. आता मला बसू तरी देतोस? बस ना, मी कुठे नाही म्हटलंय. तसं या टेबल दोघांसाठी बुकड आहे. इथली कॉफी बेस्ट आहे. आणि तू काही खाणार आहेस? हा, तू दे ऑर्डर, मी सांगते. लेडीज फर्स्ट, नाहीतर परत स्त्री दाक्षिण्यावर लेक्चर देशील मला. अमूल्य, पास्ता पण छान मिळतो इथे. ठीक आहे, एक व्हाईट सॉस पास्ता आणि माझ्यासाठी ग्रीन सॅलड. थँक्यू. तशी बरी आहे ही जागा. बोललोच होतो, बीन बॉक्स इज द बेस्ट. म्हणजे जे स्क्वेअर भारीच आहे, पण
ठीक आहे, ट्राय करायला हरकत नाही. का कॉल करतोय आता? अमूल्य, एक मिनिट. हो आले पोच. अरे सॉरी. इट्स ओके. सारिका, तो पण आला इथे. तो कोण तो? हो, वेदांत वानखेडे. वेदांत वानखेडे? हो, धडकला मला मगाशी. एक मिनिट. त्याने त्याने ओळखलं नाही ना तुला? आणि बघितलंय कुठे मला. पण पण तो इथे काय करतोय? गॉड नोस. पण मला खूप भीती वाटते ग. जर त्याला कळलं की पोलिसात त्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट मी केली होती तर. म्हणून मी तुला सांगत होते, तू जा ना नागपूर सोडून. हा, तू जा ना मुंबईला. माझे पप्पा पण तेच सांगतायत. हे बघ, मी आहे ना, मी सगळी सोय करते, पण प्लीज तू नागपूर सोडून निघून जा. अगं पण घरी काय सांगू? सारिका, मी ऑलरेडी माझ्या मावशीकडे राहते आणि तुझ्यासाठी सांगणं सोपं असेल की मुंबईला जा. तिथे जाऊन काय करू आणि किती दिवस लपून राहू? सारिका, हे बघ, मी ह्या भानगडीत फक्त तुझ्यामुळे पडली. जर मला माहिती असतं ना हे प्रकरण इतकं मोठं होणार आहे तर यात पडलेच नसते मी. तरी पप्पा मला आधीपासून सांगत होते की तिला पाठव म्हणून. मला हे कळत नाहीये, तो वेदांत का आलाय? एक मिनिट, तो एकटा आहे का इथे? नाही, ती मुलगी पण दिसली मला जी बातम्यांमध्ये आली होती. अमूल्य? अमूल्य काय करते इथे? एक मिनिट, अमूल्य आणि वेदांत दोघं एकत्र इथे आलेत. यांच्या दोघांमध्ये ना नक्की काहीतरी सुरू आहे. यु नो व्हॉट, ही चांगली संधी आहे. हीच चांगली संधी आहे माहिती करून घ्यायची नक्की दोघांमध्ये काय चाललंय. काय रे, तू कोणत्या मुलीला धडकला होतास? मी नाही, तीच धडकली मला. माहित नाही कोण होते. त्या मुलीचा परत मेसेज आला. कोणत्या? अगं, जिला भेटायला आपण अंबाझरी गार्डनला गेलो होतो. अच्छा. पण मला एक कळत नाहीये, मी जेव्हा जेव्हा तुझ्या सोबत असतो तेव्हाच कसा काय तिचा मेसेज येतो? माहित नाही, योगा असेल. तो विजय तर सारखा विचारत असतो, ती येल्लो ड्रेस वाली मुलगी भेटली का? कुठे भेटली ती? पोलीस आले तिथे. तो दिवस ना कधीच विसरू शकत नाही. पण मी तिला शोधणार जिने माझी कंप्लेंट केली, आणि हिला पण शोधणार जी मला मेसेजेस करते. ऍक्च्युली हे सगळं ना त्या आद्यामुळे झालं. तिने मला न विचारता माझी प्रोफाईल त्या मॅट्रिमोनी साईटवर टाकली आणि तिथून या मुलीने माझा नंबर आणि ऍड्रेस काढला. आणि तुला माहितीये, ती मुलगी माझ्या घरापर्यंत आली होती आणि लिपस्टिकने लेटर लिहून पाठवलं तिने मला. तेव्हा मी तिचा पाठलाग केला, पण नाही हाती लागली माझी. ते लेटर मी जपून ठेवलंय. ती मुलगी कुठेही असू दे, मी तिला शोधून काढणारच. हॅलो, कुठे आहेस तू? तुला घराबाहेर
घराबाहेर जाऊ नको सांगितलं होतं ना मी. मग कधी सटकलीस तू घराबाहेर? आणि आहेस कुठे आता? अहो पप्पा ते मी या थापा नकोयत मला सारिका. खरं सांग, कुठे आहेस तू आणि कुणासोबत आहेस? अहो मी इथंच आहे. अहो हा मैत्रिणीला भेटायला आले होते. मैत्रीण? कोण मैत्रीण? चंचल की ती संध्या? ऐका ना पप्पा, मी तुम्हाला घरी आल्यावर सगळं सांगते ना. हा, तू काय मूर्ख समजतेस का ग मला? मला खरं खरं सांग, तू आता कुठे आहेस आणि कुणासोबत आहेस? तीच मैत्रीण जिने खोटी तक्रार केली होती. सारिका, तू माझं ऐकायचं नाही असंच ठरवलंयस का? आणि ती मुलगी अजून नागपुरात काय करते? हे बघ सारिका, माझी कारकीर्द संपवूनच तू गप्प बसणार आहेस का? तू ताबडतोब घरी ये आधी. चिडू नका ना तुम्ही. येते मी घरी, लगेच येते. हा, माझं काही खरं नाहीये. पप्पा खूप चिडलेत. आत्ताच्या आत्ता निघायला हवं मला, पण ही अशी संधी परत नाही मिळणार. थँक्यू. फायनली. मस्त आहे कॉफी. बोललो होतो. वेदांत, अरे सांग ना, का बोलवलंस मला इथे? सी, मला मुली मुळीच आवडत नाहीत. म्हणजे मुली आल्या की मुलांचा फोकस हलतो. आणि तुला तर माहितीच आहे, मी मुलींपासून नेहमी 4 हात लांब असतो. तरी तू आत्ता एका मुलीसोबत बसलायस, तिच्याशी बोलतोयस. हो ते आहेच, पण अमूल्य, तुला हा प्रश्न पडत असेल ना की मी असा का वागतो? मी ऐकते, तू बोल. कॉलेजमध्ये आम्ही 3 मित्र होतो. मी, अखिल आणि अमोल. आम्ही ना दिवसभर सोबत राहायचो. आणि एक्झाम्स असतील तेव्हा तर रात्री पण. म्हणजे कधी ते माझ्या घरी तर कधी मी त्यांच्या. अमोलची आई नेहमी म्हणायची की लग्नानंतर तुम्ही तिघे एकाच घरात राहा, नाहीतर तुमच्या बायका बोंबलतील, वेळ देत नाही म्हणून. आणि आमच्यात ना नेहमी एक स्पर्धा असायची, कोण टॉप करणार याची. पण 5 सेमिस्टर सलग अमोल पहिला. आम्ही त्याला म्हणायचो, अरे बाबा आम्हाला पण चान्स दे. पण नाही बरं का. आणि अमोल ना असं सारखा अभ्यास नाही करायचा, पण त्याचा फोकस इतका क्लिअर होता ना की एकदा वाचलं की त्याला पाठ व्हायचं. 6व्या सेमिस्टर पासून तो बदलला. मला भेटणं कमी होत गेलं, कारण एका मुलीच्या प्रेमात पडला होता तो. पण आम्हाला विश्वास होता की अभ्यास कव्हर करेल आणि परत फर्स्ट येईल. परीक्षेला 1 आठवडा उरला होता. अमोल भेटत नव्हताच. मग आम्ही त्याच्या आईला फोन केला तर त्याची आई सांगायची की तो खोलीत आहे, अभ्यास करतोय. आणि आम्हाला वाटलं नक्कीच करत असेल, तर इतके लेक्चर्स मिस केलेत त्याने. पहिला पेपर होता, त्याच्या आदल्या रात्री त्याच्या आईचा फोन आला. त्याच्या आईने आम्हाला घरी बोलवलं. आम्ही घरी गेलो तेव्हा तिथे पोलीस आले होते. अमोलने आत्महत्या केली होती. तो 1 आठवडा स्वतःला खोलीत बंद करून त्या मुलीला पत्र लिहित होता, जी त्याला सोडून निघून गेली. ती खोली, अमोलचं शरीर,
मुलीचा फोटो, ते पत्र, ते मी कधीच विसरू शकत नाही. त्या दिवशी ना मी शपथ घेतली, मी माझ्या आयुष्यात कुठल्याही मुलीला येऊ देणार नाही.